नमस्कार, नगर संघर्ष न्यूजच्या स्पेशल मुलाखतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज अशा एका नेत्याजवळ मी आलेलो आहे. महानगरपालिका बोललं की अनेक पदं येतात. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते हे अतिशय महत्त्वाचं असं पद असतं. आणि या पदावरती सध्याला विराजमान आहेत रवींद्र पारसकर सर. तुमचं नगर संघर्ष न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या पूर्ण कसा प्रवास झाला राजकीय, या सभागृह नेतेपदापर्यंत तुम्ही कसे आले, त्या संदर्भामध्ये आपण ही चर्चा करणार आहोत. परंतु पूर्वी आपण घेऊया की तुमची कौटुंबिक जे पार्श्वभूमी ती काय आहे नेमकी. आता आमचं कुटुंब म्हणजे शेतकरी कुटुंब आणि सावेडी गावातील आम्ही मूळचे रहिवासी. म्हणजे नगर शहरात काही कालांतरानं सावेडी गावाचा नगरपालिकेत समावेश झाला, परंतु सावेडी हे मूळ गाव आमचं. तर तिथला आमचे आजोबा काशीनाथ बारसकर हे शेतकरीही होते, व्यावसायिकही होते आणि इथं त्यावेळेसच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातल्या नगरपालिकेत ते सर्व्हिसला पण होते. बरं. आणि त्यांना आजोबांना सामाजिक कामाची आवडही होती. आमची तिथं पहिले कॉटेज कॉर्नरजवळ आजोबांच्या काळातली ती शेतीही होती. अशा रीतीने आमची कौटुंबिक पार्श्वभूमी. मग आजोबांच्या नंतर वडीलही पालिकेत सर्व्हिसला होते. अशा रीतीने ही कौटुंबिक. तुमच्या परिवारातले सर्व्हिसला होते आणि तुम्ही डायरेक्ट लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलात, नाही का. सर, तरी तुम्हाला नेमकी या सर्व याच्यामध्ये आवड काय होती नेमकी? राजकारणाची होती, कोणत्या गोष्टीची आवड होती, तुमची हॉबी काय नेमकी? आता माझं शिक्षण आपल्या नगरचे भाऊसाहेब फिरदे हायस्कूलला झालं. नंतर कॉलेज वगैरे भाऊसाहेब फिरदे हायस्कूलमध्ये असताना 8वीला असताना म्हणजे मला लहानपणीच थोडंसं सामाजिक कामाची आवड असल्यामुळं 8वीला असताना मी मॉनिटर वर्गप्रतिनिधी झालो होतो फिरदे हायस्कूल. म्हणजे 8वी पासून सुरुवात झाली, नाही का. आणि तसं सावेडीत त्यावेळेस म्हणजे आम्ही ज्यावेळेस 8वीला होतो 1900 साधारणतः 84चा काळ असेल तो, त्यावेळेस इकडचे मित्र जमवले, शहरातलेच मित्र जास्त, त्यांना जमवून त्यांची काही चर्चा करून हे करून मग ते मिळालं होतं. आणि नंतर कॉलेजला न्यू आर्ट्स कॉलेजला होतो. पण त्यावेळेस मला जास्त वाचनाची आवड खूप होती मला. म्हणजे नगरच्या आपल्या जिल्हा लायब्ररीत नगर वाचनालयातली एक कित्येक पुस्तकं, म्हणजे 300 ते 400 पुस्तकं चरित्रात्मक माझं वाचन झालं. क्या बात आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही भारतातीलच नाही तर स्टॅलिन असेल, लेनिन असेल, जॉर्ज वॉशिंग्टनचं चरित्र वाचलेलं असेल, अजून मार्क्स असेल किंवा माओ, ही प्रकारची अशी. परंतु जर का आपण पाहिलं तर पुस्तक वाचनामध्ये पण एक आवड असते की तुम्हाला कोणता अभ्यास करायला आवडायचा, कोणती पुस्तकं वाचायला जास्त आवडायची? पुस्तकांवर माझा जास्त भर चरित्रात्मक वाचनाचा होता. मी तर तरुणांना हाच संदेश देईल की जर आपण एखाद्या मोठ्या चरित्र जर आपण वाचली तर त्याच्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. त्यांचा कौटुंबिक त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय होती, लहानपण कसं गेलं, मग ते कसे त्यांच्या ध्येयाकडे वळाले. तर ह्या गोष्टी आपल्याला नेपोलियन असेल, आपले शिवाजी महाराजांचं, तर आता योगायोगानं मी बाबासाहेब पुरंदर यांच्या संपर्कात होतो शिवशाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या. व्यक्तींची चरित्र जरूर वाचली पाहिजे. तुम्हाला इतिहासाची पण खूप आवड आहे म्हणून कळतं. कारण की आत्ता जर का आपण पाहिलं तर अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले, अनेक जण या ठिकाणी मोठमोठ्या पदावर होते. परंतु तुम्ही सभागृह नेतेपद घेतल्यानंतर सर्वप्रथम जर का काही केलं असेल तर ते म्हणजे आपले जे जुनी रेकॉर्ड होते, जे मोडी भाषेतले होते, त्याला जतन करायचं ठरलं. नेमकं काय आहे त्याच्या मागचा उद्देश होता तुमचा? इतिहासामागचा उद्देश असा असतो की आपण भारतीय म्हणून आपण जसं आपल्या कुटुंबाबद्दलचा अभिमान असतो आपल्याला, तसाच अभिमान आपल्याला देशाबद्दल, देशातल्या व्यक्तींबद्दल, इतिहासाबद्दल असतो. आणि त्यातून प्रेरणा येते आपल्याला काहीतरी आपणही आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ऐतिहासिक गोष्टींच्या, त्या काळची समाजरचना असेल, त्या काळातली लोकं कशी होती, त्यावेळेसची भौतिक सुखसाधनं, त्यांच्या कार्यक्रम कशा पद्धती व्हायचे, ह्याची थोडीशी आवड मला असल्यामुळे इतिहासाकडे वळालो. मग इतिहासामध्ये माझं वाचन म्हणजे फार इसवी पूर्व भारतीय समाजरचना, भारतामध्ये काय परिस्थिती होती, फार इसवी पूर्व नंतर बौद्धाच्या काळात, गौतम बुद्धाच्या काळात काय परिस्थिती होती भारतभर, त्या काळात एक मला वाटतं
इसवी सन 800च्या काळात एक चिनी प्रवासी 700-800च्या काळात येऊन गेलेला आहे आणि त्यांनी लिखित स्वरूपात आपल्या भारतातलं सगळं त्यांनी संपूर्ण भारत पिंजून काढून लिखित स्वरूपातलं वर्णन चीनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे त्यांनी. क्या आजही ते तिथं त्यांनी त्यातून घेऊन ठेवलं आहे. आणि त्यानंतर मग सातवाहन राजे असतील, चालुक्य, शक, सम्राट अशोक, नंतर यादवाच्या काळानंतर मग हे मोगल वगैरे हे आले यादवांनंतर. इसवी सन 13व्या शतकाच्या नंतर मोगल हे हळूहळू दिल्लीकडून आक्रमण आगे करून सुरू झाले. आणि मोगलांनंतर मग आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठा लढा दिला. एवढ्या संपूर्ण भारतभर आदिलशाही, निजामशाही, मोगल ह्या सगळ्या शाह्यांच्या मधून छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे रोपटं स्वराज्याचं रोवलं, फार फार मोठं काम होतं महाराजांचं. म्हणजे ते वाचनानंतरच कळतं. नक्कीच. त्यामुळंच अनेक जण म्हणतात की वाचाल तर वाचाल. साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमचं लोकप्रतिनिधी असण्या आधीपासून काम पाहिलं, कारण मी पण त्याच भागामध्ये राहिलो होतो. तुम्ही सामाजिक कार्य करत होता. चित्रकला स्पर्धा असेल लहान मुलांसाठी, विविध स्पर्धा घेत होते, संगीत स्पर्धा घेत होत्या. परंतु हे करत असताना राजकारणाकडे कसे वळाले तुम्ही? राजकारणात येण्यामागचं म्हणजे कसे आले तुम्ही राजकारणात? आम्ही तरुण असताना गणपती मंडळाच्या माध्यमातून, म्हणजे सावेडी तरुण मंडळाच्या माध्यमातून आमचा मित्रपरिवार खूप चांगला आहे. म्हणजे सगळं मित्र आमचे निर्व्यसनी, सामाजिक कामाची आवड असणारे अशा प्रकारचे मित्रपरिवार आहे. त्यामुळं मग साहजिकच गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातून काही शिबिरं, रक्तदान शिबिरं असतील, काही व्याख्यान असेल किंवा तरुणांना प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी असतील किंवा लहान जे मुलं आहेत तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, चांगले त्यांना पुढं जाऊन तरुण आणि पुढं जाऊन कौटुंबिक सुख द्यावं त्यांनी, अशा प्रकारचे काही आम्ही विचार सतत काम करत असायचो. पण नंतर लक्षात असं आलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत छोटे छोटे कामं असतात, फार मोठे कामं नाही. पण समजा आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, नगरपालिका त्या काळात होती आमच्या, तर ते लाईटचं, पाण्याचं, रस्त्यांचं, ड्रेनेजचं ही कामं दैनंदिन जीवनाशी निगडीत जी कामं असतात ती या नगरपालिकेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत होत असतात. आणि मग तिथं आपण असणं प्रतिनिधी म्हणून हे थोडं गरजेचं वाटलं. म्हणून मी सुरुवातीला अगदी 1996ला म्हणजे हे प्रयत्न केला होता त्यावेळेस. 96ला गेला होता? 96लाही प्रयत्न केला होता. मला एका पक्षाचं तिकीटही मिळालं होतं त्यावेळेस. पण आमच्या थोड्याशा कुटुंबामध्ये आमचे चुलत भाऊ दत्ता बारसकर हे इच्छुक होते. मग मी ते तिकीट त्यांना ट्रान्सफर केलं आणि मी म्हणलं मी थांबतो, पण आपलं कुटुंब एवढं मोठेपणा आहे ना. हां त्यावेळेस नाही, पण एक जर पाहिलं तर तुमचा बिझनेस अनेकांना माहीत नाही, पण तुम्ही सांगा बिझनेस चांगला चालू आहे, चांगलं सगळं काही परवडत आहे. मग याच्यामध्ये पडायचं कारण काय नाही? काय असतं, आपण आपलं स्वतः आपलं कुटुंब एकदा सेटल केलं, आर्थिकदृष्ट्या सेटल झालं की साहजिकच आपण समाजाचं काही देणं लागतं. तर मग समाजाचं देणं लागताना मग आपण काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे. आपल्या अवतीभोवतीचा परिसर असेल, आपले मित्रपरिवार, नातेवाईक असतील, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं ही प्रत्येकाला एक थोडीशी असतेच इच्छा. मग ते करतानाचं साधन काय, तर मग राजकीयामध्ये मी मागा सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फतले छोटी छोटी कामं असतात, तिथं लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असतं. म्हणून मग या राजकारणाकडं कामं व्हावीत म्हणून राजकारणाकडं वळावं. का सावेडी गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे की तिथं म्हणजे धुरंधर असे राजकारणी आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जर का शहराचा विचार केला, महानगरपालिकेचा विचार केला तर सर्वात जास्त नगरसेवक आहे तुमच्या गावातले. मला वाटलं त्यामुळं तुम्ही सुद्धा राजकारणात आले की काय, नाही का? नाही, सावेडीचं कसं आहे बरं का, आता बऱ्याच जणांना असं वाटतं सावेडीतच खूप नगरसेवक आहेत, पदं पण तेवढीच आहे ना. हो पदं पण सावेडी आपण बघा, एकदा आपण इकडं सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला निघालो किंवा दिल्लीगेटला का आपण सावेडीकडे आलो असो. ह्याच्या मागचं कारण असं असतं की सावेडी गावठाणचा जो शिवार आपण म्हणतो, म्हणजे तलाठी ऑफिसमध्ये आपण गेल्यानंतर आपण उतारे मागतो त्यावेळेस शिवार असते, त्या गावची शिव असते. तर ती शिव इकडून दिल्लीगेटच्या पुढं थोडं बाहेर आल्यानंतर तिथपासून तर ते नागापूरला आमची शेवटला कॉटेज कॉर्नरला जमीन आहे तिथपर्यंत, इकडं नदीपासून तर औरंगाबाद रोडून ही सगळी सावडीची शिव आहे. म्हणजे सावडीच्या गावकऱ्यांच्या पूर्वीपासून काही तिथं जमिनी वगैरे असायच्या, त्यामुळं ते साहजिकच त्या परिसरात जमीन असणं. आता ह्यामुळं इतके नगरसेवक होणं म्हणजे होऊ शकतं असं.
सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता तो अर्जुनचा प्रश्न होता तुम्हाला, पण व्यावसायिक म्हणतात ना. हा व्यावसायिक आता काय व्यवसाय माझा तसा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे माझा, आणि गेल्या 20 वर्षापासून अवधूत कन्स्ट्रक्शन नावाची फर्म आहे. त्यामार्फत 25 ते 30 स्कीमा आत्तापर्यंत 30-40 स्कीमा केल्या असतील. आणि व्यवसाय करतानाही सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. जर कोणी घर घेतलं तर त्याला कर्ज काढून देणं, लोन काढून देणं जरी नसेल होत तर सगळ्या प्रकारचे प्रयत्न करणं, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं मोठी गोष्ट असते आपलं घर झालं पाहिजे. आणि मग ते घर घेताना जर काही अडचणी आल्या त्यांना तर त्या सोडवणं, त्याला जर लोन नाही झालं तर सोडून द्यायचं, दुसरं जास्तचं कस्टमर बघायचं, त्याला दुसऱ्याला घर द्यायचं जास्त कमी पैसे, असं कधीही मी केलं नाही. आमच्या सावडीच्या भागात जाऊन विश्वास संपादन. एकदा घर घेतलं त्यांनी 100,000 रुपये जरी विसर दिला तरी त्याला कसं लोन पूर्ण होईल आणि त्याचा घरात तो प्रवेश कसा करेल इथपर्यंत खबरदारी मी घेत असतो. कारण ती एक इच्छा असते प्रत्येकाच्या. आणि माझ्याकडं जे घरं घेतात रो हाऊसिंगचे वगैरे ते गोरगरीब माणसं असतात. मग त्याला कधी व्यावसायिक त्याला तळात, त्याचा मला सगळा उपयोग नंतरच्या राजकारणात खूप झाला. खूप लोकांनी मला मदतही केली. आमचा एक परिवार आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये जेवढ्यांना मी घर दिले ते एक परिवार समजतो मी. आणि मग ते लोक मला आजही अटॅच आहेत. अगदी मी 20 वर्षापूर्वी ज्यांनी घर घेतले ते लोक आजही मला अटॅच आहेत माझ्याकडे जाणं येणं. कधी तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये जाऊ आणि नुसतं लोकप्रतिनिधी नाही की पहिल्याच क्रमांकामध्ये तुम्हाला सभागृह नेतेपर्यंत पद हे मिळू शकतं, असं कधी विचार केला होता? नाही, मी म्हटल्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी सोडवण्याकरता नगरसेवक व्हावं हे मला वाटत होतं की आपण नगरसेवक व्हायला पाहिजे बुवा. त्यामुळं इथं नगरपालिकेत महानगरपालिकेत आपल्याला काही काम करता येतं. परंतु सभागृह नेता वगैरे होईल असं काही वाटलं नव्हतं. सभागृह नेते झाल्यावरती महत्त्वाची काय अशी कामं केली तुम्ही की जी तुमच्या आठवणीत राहतील आणि कोणती करावीशी वाटतं, ते विजन काय नेमकं? आता मला सभागृह नेता पद मिळून 2-2.5 महिने झाले समजा. परंतु तो काळ तसा फार छोटा आणि त्यातल्या त्यात काय झालं, सभागृह नेता पद घेतल्यानंतर 8च दिवसात लॉकडाऊन वगैरे हे सुरू झालं. म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2.25 महिना त्या लॉकडाऊनच्या याच्या पिरियडमध्येच गेला. पण तरी त्या काळात कोरोनाची लाट होती दुसरी मोठी. मग ते आव्हान म्हणून समजलं की आपल्याला कामच करायचं आहे ना, तर मग आपण कोरोनाचाच विषयीच काय करता येईल ते करू. मग त्याच्यात ज्यावेळेस काही गोष्टींची अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं किंवा नागरिकांचे फोन यायचे, त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं कोवॅक्सिन जवळजवळ मी चार्ज घेतल्यानंतर 1-1.5 महिना बंद होती. कोवॅक्सिन येत नव्हती, फक्त कोविशिल्ड दिली जायची. आणि मला फोन यायचे, आमचा दुसरा डोसचा 28 दिवसाचा टायमिंग संपून 40 दिवस झाले, मला 35 दिवस झाले. मग मी तातडीने आयुक्तांशी चर्चा केली. नंतर आयुक्तांच्या चर्चेनंतर असं लक्षात आलं की आपल्याला जिल्हा परिषदेकडनं ते कोवॅक्सिनचे डोसच येत नाही. मग मी जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं काय येत नाही डोस. तर ते म्हणले नाही आम्ही तर देऊ म्हणे, डोस द्यायला काही अडचण नाही. मग त्या कोवॅक्सिनची व्यवस्था केली आणि आठवड्यातून 1 दिवस किमान संपूर्ण सगळ्या केंद्रावर कोवॅक्सिन उपलब्ध झाली पाहिजे अशा रीतीने चर्चा होऊन तो निर्णय घेतला. नंतर काही दिवस कोरोनाचे कर्मचारी वाढवण्याकरता जन्ममृत्यू विभाग बंद होता 15 दिवस. आता दुर्दैवाने शहरातल्या जिल्ह्यातून आलेल्या लोकांचे अंत्यविधी पालिकेने केले, शहरात केले. मग त्या लोकांना मृत्यू दाखला कुठं मिळायचा, ग्रामपंचायत आता समजा श्रीरामपूर्ण असेल कुणी खूप अडचण झाली होती. मग त्यांना ते जन्ममृत्यू विभाग सुरू करून 2 तरी कर्मचारी न्यावा म्हटलं तिथं आणि त्यांचे अर्ज घ्या हे घ्या म्हणून ते एक काम केलं. त्याचबरोबर तुम्ही जसं मग उल्लेख केल्याप्रमाणे मला इतिहासाची आवड आहेच आहे. आपल्या महानगरपालिकेचं खूप जुनं 1854 साली आपली महानगरपालिका स्थापन झालेली आहे. मग 1854पासूनचा आत्ताचा काय इतिहास आहे, काय ऐतिहासिक कागदपत्र आहेत, मग त्याचं स्कॅनिंग कसं करता येईल. मग त्या दृष्टीने पहिल्यांदा भेट दिली तिथं. मग ते कागदपत्र चेक केले, बघितले. मग त्याच्यात असं लक्षात आलं की 1954ला एक शतसंवत्सारिक ग्रंथ पण प्रकाशित झालेला आहे. म्हणजे 1954ला नगरपालिकेची स्थापना होऊन 100 वर्ष झाली. मग तो ग्रंथ मिळवायचा, त्याचं स्कॅनिंग करायचं, त्याचे झेरॉक्स काढायच्या, प्रती काढायच्या वेगवेगळ्या, किंवा ऐतिहासिक मोडी असेल किंवा इंग्लिश त्या काळातले ब्रिटिश अधिकाऱ्यांचे काही दस्त असतील, ह्याचं स्कॅनिंग करण्याकरता नगरमधल्या 2-3 चांगल्या संस्था पुढं आल्या. आम्ही खर्चाने ते करून देतो असं त्यांनी सांगितलं. काही व्यापाऱ्यांचे फोन आले, काही एक भेटीने एक मोठी चळवळ उभी राहिली त्या.
हो हो, खूप जणांचे मला खूप फोन आले की ती आपलं एक दुर्मिळ ठेवा आहे, तो आपण स्कॅनिंगच्या माध्यमातून महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला तर फार बरं होईल, आणि त्या दृष्टीने चर्चा चालू आहे. कोरोना काळात काही निधी सुद्धा वळवण्यात आला काय? हो, कोरोनाच्या काळात सभागृह नेता म्हणून मला जो काही शहर विकास निधी असतो, तर म्हटलं आता विकास कामांसाठीचे जे काही प्रोसेस आहे तिला वेळ लागेल, विलंब लागेल, म्हणून मग 10 लाख रुपये मी आयुक्तांना भेटून पत्र दिलं माझं की 10 लाख रुपये माझ्या निधीतला निधी मी कोरोनासाठी खर्च केला तरी चालेल. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की प्रत्येकाला वाटतं की माझ्या वार्डामध्ये किती निधी येईल, निधीसाठी ते भांडत असतं, परंतु आपल्याजवळचा निधी हा शहराला कामा यायला पाहिजे, कोरोना काळात कामाला यायला पाहिजे, यासाठी त्यांनी आपला निधीसुद्धा वळवला. सर, हे सर्व तुम्ही करत आहात, परंतु आता काही 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे. या 2.5 वर्षामध्ये कोणती अशी कामं शहरामध्ये व्हायला पाहिजे की जी तुम्हाला वाटतं की हे होणं गरजेचं आहे? आता शहरामध्ये बहुतांश कामं बऱ्यापैकी चांगली प्रगतीपथावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची लाईट, पाणी, कचरा ही कामं महत्त्वाची असतात. त्याच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत, ते चालू पण आहेत, आणि शहराला या मूलभूत गरजेची कामं प्रामुख्याने व्हावीत असं माझा जास्त मानस आहे. सर, आता आणखीन एक सांगायचं की हे सगळं प्रवास होत असताना आमच्या प्रभागामध्ये मी ज्यावेळेस नगरसेवक पदाची निवडणूक लढवली त्यावेळेस साहजिकच माझी पहिलीच निवडणूक होती. त्यामुळं आपले मित्र माझे लहानपणापासूनचे बाबासाहेब वाकळे यांचं सहकार्य वारात त्यांनी पूर्वी केलेली कामं वगैरे असतील, त्यामुळे त्यांचं एक चांगलं सहकार्य मिळालं. आणि सभागृह नेता होत असताना आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कर्डिले साहेब, बाबासाहेब वाकळे महापौर, आमचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गांधी आणि सर्व भाजप परिवार यांचंही मला सर्वांचं सहकार्य मिळालं. हे या पदावर मी आलो. सर, आता एक 2-3 प्रश्न आहे माझ्या मनामध्ये. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलखुलासपणे देताल अशी अपेक्षा, कारण की तुम्ही एक अभ्यासून येत आहात हे तर जग जाहीर आहे, परंतु तुम्ही सत्य बोलायला सुद्धा कधी घाबरत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. मला एक सांगा, आता महापौर पदाची निवडणूक होत आहे, तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचा महापौर व्हावा? नाही, असं आम्हाला कसं आहे, पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही पक्ष झालं गोष्ट, परंतु आता सध्या जी घडामोड चालू आहे त्यामध्ये आपल्याला वाटतं कोणत्या पक्षाचा महापौर होऊ शकतो? नाही, ह्या बाबतीत माझी पहिलीच टर्म आहे, त्याच्यामुळे माझा काही अभ्यास जास्त नाही आहे, परंतु आताच्या घडामोडी तुम्ही सगळ्या वृत्तपत्रात वाचताच, त्यामुळे सगळ्यांना बऱ्यापैकी आलेलं आहे, माहिती आहे. राजकारणातले धडे तुम्ही शिकायला सुरुवात केली म्हणजे नाही, आमचा पक्ष काय म्हणेल त्या पक्षाच्या ध्येय धोरणावर आपण त्या पक्षाच्या विचारांवर काम करत असतो, जेव्हा पक्षाच्या आदेशाप्रमाणे होईल. भारतीय जनता मार्गदर्शक असतील. पहिल्यांदाच महानगरपालिकेमध्ये सत्ता आली, तुम्ही समाधानी आहात का कामाच्या बाबतीत? हो हो, समाधानी आहे ना. आमची सत्ता येत असताना आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचाही सपोर्ट मिळाला. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातले सर्वांचा सहभाग मिळाला, आणि विशेषतः आमदार संग्राम भैया जगताप यांचंही मार्गदर्शन मिळालं. त्याचप्रमाणे आमचे नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचंही चांगलं हे सत्ता राबवत असताना सहकार्य मिळालं. अशा सर्वांच्या सहकार्याने आम्ही चांगली या प्रकारे 2.5 वर्षाची सत्ता राबवली. महानगरपालिकेतला नवीन मित्र चांगला वाटतो का जुना मित्र पुन्हा हात मिळवा असं वाटतं जुन्या मित्रासोबत? नाही, या बाबतीत असं वैयक्तिक निर्णय नसतोच कधी. हा निर्णय सगळ्या वैयक्तिक काय वाटतं? नाही, असं वैयक्तिक कधीच आपण हे बघा, आपण सामूहिक निर्णय पक्षाच्या नेत्र सगळे पक्षाच्या विचारांना, ध्येयांना काय कुठं सपोर्ट मिळेल याच्यावर सगळं. निश्चितच ही अतिशय महत्त्वाची अशी मुलाखत आज आपण घेतली. सभागृह नेते रवींद्र बारसकर यांनी दिलखुलास अशा गप्पा आपल्याशी मारल्या, दिलखुलास असे आपल्या प्रत्येक प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अभ्यासू नेता, वाचन सर्वात जास्त असणारा असा हा नेता, इतिहासाची आवड असणारा हा नेता, आणि आता राजकारणात सुद्धा कधी काय बोललं पाहिजे, कधी काय केलं पाहिजे हे
2.5 वर्षामध्ये प्रगतीने शिकलेला असा नेता म्हणता येईल. कारण की पूर्वी बारस्कर साहेबांना भेटल्यावरती पटकन ते बोलून जायचे, परंतु आता ते पूर्णपणे विचारपूर्वक बोलताना आज आपल्याला पाहायला मिळाले. कुठेही जाऊ नका, आणखी एक अशाच आपण नेत्यासोबत पुन्हा भेटणार आहोत. नमस्कार. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.